हॅपी बर्थडे मेरी जान अशी टाका सगळ्यांनी, इन्क्लुडिंग प्रियंका. इन्क्लुडिंग हा स्पॉन्सर्ड बाय अथर्वच गर्लफ्रेंड आहे. नको नको, तिथं बाहेर लय जणांना पकडलेलं आहे माहिती आहे का? काय तिथे लय जणांना पकडलेलं आहे तिथं आत. पहिला आम्ही चॅलेंज देतो जे एकटा. चल रे. असं सेंटरच चाललंय ना स्ट्रेट. चर्चचा डोर आहे ना स्ट्रेट एकदम सेंटर. सेंटरला नाही तिथे हाय गाईज, आज तारीख काय रे? आज तारीख आता चालू आहे. 8 तारीख चालू होते. टाइम काय आला दाखव फोन. 11:59. टाइम झालेला आहे 11:59 होत आहे. हां, तर आज आहे यश उर्फ नाही सांगू शकत केतक्या. त्याचा बड्डे आहे. त्याला आता घ्यायला जाऊ. नाही क्लॉक. हां, किती झालं 12 वाजलेले आहेत. चला आता यशला घेऊ आपण. यश कुठे आहे? यश इकडे. 12 वाजले तुमच्या इथे. बड्या दादा तुमचे 12 हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. ह्याला बाहेर घ्या. हॅपी बर्थडे. 12 वाजले की घरी जातात, आम्ही याला बाहेर काढतो. आणि यांना कॉल आलेला आहे. खुशी यांची. आता एकदम खुशी गाजर राहणार आहे. हा, तुम्ही त्या तुम्ही इथे आता तुमच्याकडे घरी जायचं ना. हा, ते काय आलं मग? कुठे चाललाय तू? कुठे चाललाय? लवकर किती वाजता येणार तू इथं? मग मी येईल ना डायरेक्ट. मग मी तिथं किती वाजता? मी कॉल करतो इथे जा. ही गलत आहे. हा, नवीन मेंबर, न्यू प्लेअर ॲडेड टेडलो. त्याचं नाव काय? आता कुठे आपण? हा, तरच्या घरी आले वरती. आता यश थोडा काम करतोय. त्याला किती वाजता घेणार आहे? 2 वाजता त्याला घेणार. आणि मग पुढे आहे ते बघा. हा अथर्व, हा श्रवण एक आला. आणि हा एक अजून एक ऍड झाला आता. 1 hour later. हा, बड्डे बॉय आलेले आहेत, मंडळाचे आधारस्तंभ. ओ बड्डे बॉय या. फुल टाईट होऊन आले असे वाटतात. इकडं हो बड्डे बॉय थांबा. हो बड्डे बॉय, तुम्हाला कसं? तुमचा आज बड्डे आहे. तुम्ही आज तुम्हाला विशेष येणार, त्याच्यासाठी तुम्हाला कसं वाटतंय? खूप गायगार वाटतंय. गार वाटतंय म्हणजे कसं वाटतंय? आता असं वाटतंय की आम्हाला अजूनपर्यंत जास्त मेन्शन आलेले नाहीत. हा. आमची हीच इच्छा आहे की तेवढ्या आमच्या स्टोऱ्या बघतात सगळ्यांनी मेन्शन करा. हा. हॅपी बर्थडे मेरी जान अशी टाका सगळ्यांनी. मी काय बोलतोय, त्यांना थँक्यू म्हणून तुम्हाला काय बोलायचंय? ते त्या लोकांना मला विश करतील, त्यांच्यासाठी त्यांना मी आताच धन्यवाद करतो. हा. थँक्यू सो मच माझ्या भावांनो, मैत्रिणींनो, बहिणींनो. इन्क्लुडिंग प्रियंका. समझ रहे हो ना? बेस्ट फ्रेंड आहे बस. हा. कॉल केला 12 वाजता बस झालं. हा, तिच्यासाठी काय 2 शब्द? तिच्यासाठी 2 शब्द हा. जाऊन दे. 2 शब्द नाही, तिच्यासाठी खूप आयुष्य 3 आहे. वर्ड. काय तिच्यासाठी आयुष्यभरच आहे. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. ट्रायपॉड. हा स्पॉन्सर्ड बाय अथर्वच गर्लफ्रेंड आहे. माहिती का तुम्हाला? आज कोलॅबोरेशनला आपण का बोलतो? मग एकदम आज आपण एकदम फुल मध्ये. आम्हाला असे भाई गिफ्ट करायला आमच्याकडे गर्लफ्रेंडच नाही. काय गर्लफ्रेंड वगैरे काय नसतं. सब मोह माया आहे काय? सब मोह माया आहे. जाऊ द्या, तुम्ही जरा आता तुमचे मेन्शन द्या. आपण जरा बाहेर जाऊ तेव्हा परत ब्लॉग तुम्हाला थोड्या वेळाने भेटू आम्ही. हा. Few minutes later. हा, आता वाजलेत किती? 2:50 झालेत. आता आम्ही बाहेर जायला निघतोय. हा, तो चलिए शुरू करते हैं. पहाड़ों के ऊपर जंगल के पार देखो कौन अपने शहर आया यार. निंजा हथौड़ी अपने घर आया यार. आता बाहेर आलो.
आता कुठे पुढे जायचं शताब्दी हॉस्पिटल कुठे शताब्दी हॉस्पिटलच्या इथे जाणार आता. हा तुम्हाला सांगायचं राहिलं आम्ही आता युलू 2 युलू करायचे आहेत. एक युलू पहिला शताब्दी हॉस्पिटल आहे तिथून घेणार. दुसरी पण तिथूनच घेणार आहे. तिथून पहिलं 2 जण तिकडे जाणार त्याची कॅश घेऊन येणार. त्यानंतर मग पहिलं कॅश घेऊन आलो ते जे कॅश आहेत ते ऑनलाईनमध्ये कन्वर्ट करायचे म्हणून कुठल्या तरी मेडिकलमध्ये जाणार आणि मग तिथून 2 जण जाऊन आले. मग परत दुसरी वगो करायची. गोगो नाही. सॉरी युलू हे शताब्दी इथं आहे. हा युलू युलू करायची आणि मग तिथून आम्ही 2 जण टोटल 5 जण 2 युलूवर जाणार. मला तरी अरे पण काहीतरी चालू होता आम्ही झोपलेला. हा जाऊन वाकून बघतोय व्हिडिओ काढवता वाटतं. हा व्हिडिओ काढवता उठला जे पळाले ना तिथून आई शपथ मार खाता खाता वाचले. सांगत बसलो ना अख्खा ब्लॉग केवढा मोठा होईल ना. गेला स्क्रीन गेली. आई शपथ स्क्रीन गार्ड लावलेला का नाही आई शपथ दाखव थांबे थांब ना. अरे तुटलेला बोलले सेम सेम बंद कर सेम धावा तुम्हाला काहीतरी दाखवतोय ट्रकला धावतो आताच फोनचा पडलेला आहे. सेम सेम फोन. फोनचा स्क्रीनवर पडलेला आहे. डिस्प्ले गेलेला आहे. तुटलेला तरी काय नाही आलं. आता नवीन स्क्रीन टाका. 4000 रुपये खर्च. आता पोचत आलोय युलू स्टेशनच्या इथे. 2 मिनिटाचा रोड मगाशी दाखवलेला. अजून युलू स्टेशनचा रोड आला नाही. पोचत आलोय आता. हे बघा हे शताब्दी हॉस्पिटल. हे शताब्दी हॉस्पिटल आहे. युलू दाखवते तर आहे. बाई युलू एक समोर आहे. अजून एक शोधा. एकच ही युलू आहे. ही युलू भेटलेली आहे आता. 50891463 हा इथं नंबर प्लेट लिहून घ्या. ही तुम्हाला कधी भेटली तर आम्हाला सांगा. हायर केल्यावर बघतो भेटतो आणि काय होणार नाही. मलाच करायला लागणार आहे. जरा 5 मिनिटं थांबा. शाबास बेटा. बोल आता काय कुठे बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स अच्छा गावात. ही बंद आहे. चालू आहे बट ती रेंटेड आहे. अच्छा मग आता काय चालत जायचं. अबे साले तभी मेरा माफ करना गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. घेतलेली आहे. हा बोलते ती रेंटेड आहे. चला आता चालत त्याच्याशिवाय ऑप्शन नाही. चला निघा. काय नाही आता ती जी युलू बघत होतो जी आता आम्ही युलू बघत होतो ती ऑलरेडी रेंटेड आहे. आणि ज्या फ्रीवाल्या आहेत त्या म्हणजे ओपन ज्या आपल्याला रेंट करता येतील त्या आता बँड्राला आहेत BKC मध्ये. तर BKCला जायचं काय झाड लागलं आहे घरात म्हणून नाही जायचं. आपल्या इथे चेंबूरमध्ये फिरू. अजून तुम्हाला पण फिरवू. बघत राहा. आता इथे पण परत एकदा युलू भेटलेले आहेत. हा पहिला फटका आपण पण तरी बघ ऐकलं काय. येस आमचे घाटल्यातले जुगाड आहेत. युलूला झापडा व्हायची ती बोलते. अच्छा रिमिक्स आयटम आहे ये. युलूला एक झापडवली की ती बोलते. फिजिकल असॉल्ट होतं आणि ते घाटल्यातले जुगाड तुम्ही करू नका. बघितलं कोणी मारतील तुम्हालाच. आमच्या इथे चालतं. हां जाऊ द्या नंतर परत आता थोड्या वेळाने भेटू. थांबला ना आता एक घाटल्यातली जाऊ दाखव. थांबा व्हायचा भूत बंगला बघितलं का. आता यशच्या एरियात आलंय. बाय बर्थडे बॉय के एरिया में आले. यश तुझ्या बर्थडे सजावट आहे ना ही सगळी. हा यश सगळ्या बर्थडेची तयारी नाही एकदम. आता जरा मध्ये चाला घरच्यांनी बघितले. मग परत बघतील.
मध्ये जाऊ. हा यांना कॉल आलाय. इथं नको हे नको नको कुत्रे नाही. वॉशरूम मध्ये का नाही जायचं बोल. नको तिथं बाहेर लय जणांना पकडलेलं आहे माहिती आहे का. काय तिथे लय जणांना पकडलेलं आहे तिथं आत मध्ये. कोण आहे तिथं- तिथे? इथं कोण आहे कोण तिथे? अरे कोण आहे म्हणजे आता ते आता याच्या पहिला- नातेवाईक चल ना मग जाऊन येऊ एकदा जाऊन येऊ. मी रिक्स नाही ना. आवी तू येते आवी तू तयार आहे बिट्टा तू तयार आहे जयला आम्ही चॅलेंज देतो जय एकटा की क्या चल रे. ये बाबूराव का स्टाईल आहे तुले. हा येते हा बोलताय ते लोक भूत आहेत बीत आहेत. चला तिच्या आता कोण आहे बघू ना आपण. घाबरतो का आपण हा घाबरतो कोणाला कधी कोणाला घाबरत नाही आपण. बिंदास जायचं असतं बिंदास. मुतून पण आहे आपण. हे बघा, इथं कोण आहे भूत तिथे सांगतात. नाही त्या पूर्ण मी आज चालू नव्हतं पण आता आलो इथं. आलो इथं पुढं आलो हा आता वास परत जातो. आणि आपण नेंटी कोणाला घाबरतो कधी. लढा तुझ्या आता कोणाला घाबरतो का आपण कधी. हा भेंडी कधीच घाबरत नाही आपण. हा यांचं काय चॅलेंज बिलेंज यांचं आपण डेंजर आहे आपण. पण नाही घाबरत बिबरत. ए झालं काय तुम्ही लुक केलं काय चॅलेंज जाऊन आलो बोल आता काय. जा अरे बाबा तू जाऊन आला. फाटलेली आहे नाही वा. रडतात ती कुत्री माहितीये का. याची फाटलेली आहे आता. म्हणजे रडतात त्या कुत्री. त्याला एवढ्या भुकत नाहीत ते लोक. वा. त्यांची फाटून हातात आले आता. अरे अर्धवट गेलेले परत आले तरी अरे लोक. काय लावड्या ती भुकत असते तर गेलो असतो लावड्या. मग ब्लॅक मॅजिक डोंट बी बिंदास बिंदास राहायचं. आपण कैसा अभी जाके चॅलेंज देत आहे ये लुक खा घे चॅलेंज देतं आपल्याला चॅलेंज देतोय. इथून जायचं कधी जाऊ शकतो. अशी मांजरी घे नाही. अरे त्यांचं काय असेल ते आपापसात मांजरी करत असतील घेणार काहीतरी. आपल्याला करायचं पर्सनल मॅटर आपलं पण असतात. लावड्या ते मग अशी रिक्षात तर नाही रडत. बिंदास नाडा पण घाबरतंय तुम्ही घाबरू नका बिंदास ना. मी असताना सगळं वाचलं काय. आपण कुठे जाऊ शकतो कधीही जाऊ शकतो ब्लॉगसाठी कुठे पण. आता तिथे झालं ना सगळं त्याच्यावर एवढं मोठं डिस्कशन केल्यानंतर हा बघा आहे ना त्याचे हार्टबीट पास झालेत पाठून हातात आले त्याचे. ह्याला आता सुचत नाही काय लय घाबरल्या. कुठलं काय एवढं सांगितलं नाही आम्ही एवढं क्रॉस करेपर्यंत. 2016-17 पासून मी असे अनुभव येतोय. मला माहिती आहे कसं वाटतं ते एक्सपिरियन्स. झाड कशाला घाबरत नाही. पण आता मला तिथं काय झालं काही समजलं नाही. हार्टबीट एकदम म्हणजे fast लिटरली झालं. ना तुम्हाला सांगू यशने ना पाय दिला पहिल्या स्टेपवर. मी बोललो तुम्हाला मला वॉशरूमला झाली. मी वॉशरूमसाठी चाललेलो तिथं. मी जस्ट एक शिडी चढलो दुसरी चढलो तिसरीवरती पाय ठेवत होतो आणि तिथं कुत्र्यांचा आवाज आला जोरात. जस्ट असा पाय दिलाय आणि जे कुत्रे भुकले म्हणजे भुकत पण नव्हते ते लोक ट्यून मध्ये असे असं गात होते असं काहीतरी करत होते. जस्ट लाईक ओपेरा. हा ओपेरा बोलू शकतो असं गात होते. आणि जी यशचे फाटले हार्टबीट पास झाले. हे गाणी नव्हती बोलत. मला माहिती आहे कुत्रे कशी रडतात. ती कुत्री रडत होती सगळी. मी बोलतोय निर्लज्ज सिंगिंग प्रॅक्टिस चालू आहे. हा आवी हा बघ ह्याला पण लय त्याच्यात विश्वास झालाय काय माहिती त्यासोबत ऐकत बसलाय. शपथ कुत्र्यांचा सीन होता ते भुंकत होते रडत होते. ओके मी बोलतोय सिंगिंग प्रॅक्टिस. तो आवाज माझं रेकॉर्ड सगळं. नाही आला माईकवर. बीप झाला एकदम हलकासा झाला आवाज. हा तो एक सीन आहे मला समजत नाही. तेवढाच पार्ट आहे ना फक्त तेवढाच पार्ट आहे जो आवाज डीप झालाय जे असा टूम असा आवाज आला का. अरे माईक लूज आहे ना वाटते ते तिकडचं काय मी तर मला बोलते. पण नाही वाटत आहे पण ते तेवढाच पाड. आता बाकीचे आम्ही एवढे शूट केले ते आम्ही बघितले तेव्हा तर काय नाही आलं. फक्त तेवढाच पाठ जेव्हा ते असे रडत होते ना. आणि आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला असा की असे कुत्रे पहिल्यांदा एवढे सारे ते पण ऑलमोस्ट 7-8 कुत्रे होते.
सगळे एक साथ रडो होते म्हणजे एका ह्याच्यात- वेगळंच एका वाटलं ह्याच्यात थोडं. एक आणि tune मध्ये. एकसाथ म्हणजे ते एकाच लोकं- ट्यून मध्ये रडो तू होते. बघितलं का असं पण नाही की हा चालू आला की लगेच हा हा, चालू असं आला पण नाही. असं पण नाही एका ह्याच्यात- सगळे एकच- एकत्रच चालू झाले एकच ट्यून मध्ये रडो होते ते पण आम्ही जेव्हा आलो तेव्हा त्याच्या पहिला आम्हाला नव्हता आवाज आला. अरे पण त्यांचं पर्सनल रिझन काय असू शकतात आपल्याला काय करायचं आहे हा, त्यांचा फॅमिली मॅटर झालेला. हा ना ह्यांना लय 12 चौकशात ते रडत लोकं होते उभे ते होता, हे त्याला करून पकडला सगळे. ती फक्त थोडीशी अजून फाटलेलीशी वाटते मला. काय नाही होत रे भेंडी आहे ना मी. अरे आणि खूप काय इन्फॉर्मेशन सांगितली माहिती का तेवढं झालं ना आम्ही जवळजवळ 10-15 मिनिटं ना रस्ता असंच क्रॉस करत होतो आणि हा सांगत सुटलाय काही सांगत सुटलाय आणि आम्ही निर्लज सारखे फिरते. ना आम्ही पहिल्यांदा 10वीचे बोर्ड्स चालू होते तेव्हा आम्ही राऊंडला आलेलो असं तर रात्री हाच टायमिंग राऊंडला आलेलो हा होता आम्ही 3 जणच होतो असं फिरलो जस्ट आम्ही तिथून असं इथं आलो आणि बघा हा असा सेंटरच चाललाय ना स्ट्रेट बघा डोर दिसतो चर्चचा समोर. आता चर्चचा डोर आहे ना स्ट्रेट एकदम सेंटरला नाही तिथेच एक बसलेला माणूस सफेद चादर घेतलेली अंगावर आणि एकदम शांत सेंटरला असं शांत हालतच नव्हता माहिती माणूस का? होता का नाही ते पण नव्हतं म्हणजे आम्हाला हा. तोंड तर दिसला नाही त्याचा. कोण आहे काय माहिती कायच फक्त नाही एकदम सेंटरला होता डोअरच्या एकदम सेंटरला तो बसलेला. आम्ही फक्त तिथे ती लाइटिंग दिसते इथं फोटो काढायला तिथं इथून फक्त इथं जाऊन आलो बघायला की आम्हाला परत डाऊट आला की असा का बसला हा. मग बघतोय की तिथं कोणच नव्हतं मग नंतर. काय माहिती कुठं गेला तो काय कोणाला काय माहितच नाही असा परत जाऊन बघतोय गायबच आमची झालेला तो. गलतफहमी पण असू शकते की तो काय माहिती त्याच टायमाला त्याला कुठं जायचं असेल वॉशरूम वगैरे तेव्हाच आम्ही आलो असेल कोइन्सिडन्स झाला असेल बट थोडा वियर्डच आहे. आलं तुमचं घाबरून पब्लिकला आलं यांचं घाबरून काय नडा विंदा याच्यात आता इथं येऊन जाऊ आपण कधी पण जाऊ. मरना तेरे को डर नहीं लगता आपण आवीचे वरती जाऊया. हां तिथं काय आलं